माझ्याकडे खायच्या पानाची वेल आहे. मी 2 पानं तोडून घेतेय तूप बनवण्यासाठी. चला तर आपण सुरू करूया तूप बनवण्याची पद्धत. हे मी आमचा दूधवाला आहे त्याच्याकडनं दूध घेते. मी पॉकेटमधलं दूध यूज करत नाही. आमचा दूधवाला येऊन दूध देतो, त्याचं खूप छान आणि प्युअर गाईचं दूध आहे हे. तर त्याचं मी रोज अशी साय काढून ठेवत असते आणि मग आठवड्यातून एकदा वगैरे असं तूप मी काढते त्याचं. तर आज आपण छानपैकी असं तूप बनवणार आहोत. आता मी पूर्ण मिक्सरमध्ये टाकून घेते. आता मी हे पूर्ण मिक्सरमध्ये काढून घेतलंय. असं आपल्याला लागेल तसं घट्ट गोळा जसा जसा होईल त्या पद्धतीने आपण पाणी घ्यायचं याच्यामध्ये अंदाजे. तर आता हे अशा पद्धतीने झालं. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. ज्या डब्यामध्ये मी साय टाकलेली तोच डबा मी इथं वापरणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं लोणी निघलेलं आहे बघा आपलं घरच्या घरी. एवढं छान आणि एकदम गाईचं दूध असल्यामुळे एकदम त्याचा कलर पण बघा जसं आपण बटर वगैरे आणतो त्या पद्धतीने त्याचा कलर आहे. ह्या लोण्याचा गोळा काढते बघा. माझ्या हातात बसत नाहीये एवढा हा लोण्याचा गोळा निघला. आपला घरगुती एकदम प्युअर गाईचं तूप काढलेलं जे लोणी आहे ते असं स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यायचं. ते वितळत नाही काय नाही असं त्याला करत जायचं, जेणेकरून आपलं तूप जास्त दिवस जरी राहिलं तरी त्या तुपाचा वास वगैरे येत नाही. आणि हे जे आहे हे मी लोण्याचं जे ताक म्हणतात, पण ऍक्च्युली हे ताक नाहीये, प्युअर दुधासारखंच हे असतं. कारण आपण फ्रीजरमध्ये ठेवतो साय काढून, त्यामुळे ते खराब होत नाही. याच्यामध्ये थोडंसं विरजण लावायचं दही आणि खूप घट्ट असं छान दही तयार होतं त्याने. घरगुती एकदम छान, वेस्टेज काहीही जात नाही याच्यातलं. असं हे सगळं स्वच्छ लोणी करून घ्यायचंय. आपल्याकडे खायच्या पानाची वेल आहे आणि माझ्या आईचं सांगणं आहे हे की खायच्या पानं म्हणजे नागिनीचे पानं टाकून तूप काढवायचं. त्याचा इतका सुंदर म्हणजे असं स्वाद येतो वेगळाच एक, खूप छान. आणि ते पानं खायची पण कावीळ वगैरे त्याने होत नाही तुपात कढवलेले पानं खाल्ली तर. तूप कढवून घेऊया छानपैकी. कमी गॅस ठेवायचा. स्वच्छ काही आपल्या ताटामध्ये राहत नाही बघा. आता मी टाकते खायचे पानं स्वच्छ धुतलेले आपल्या घरचे. तर याला असं मिक्स करून घ्यायचं छान. आणि फुल गॅसवरती नाही करायचं, कारण तसं तूप कडवट लागतं फुल गॅसवरती केलं की. शक्यतो म्हणजे जसं आपल्याला समजेल कमी जास्त बरोबर समजतं ते समोर तूप हलवायच्या वेळेला. तुपाची एक मी तुम्हाला सिक्रेट सांगते, टिप देते, जेणेकरून जे तूप आपलं ते गरे 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 तयार हो, रवा तूप तयार होतो. त्याच्यासाठी नॉर्मली मिठाची कणी बघा असं छान कलर दिसतोय तुपाचा. कुठलीही भेसळ ह्याच्यामध्ये नाहीये. पुण्यामध्ये सुसगाव आहे, तिथून आमचा दूधवाला आम्हाला दूध घेऊन येतो.
असे बबल्स यायला लागले ना की समजून जायचं की आता एक 5 मिनिटामध्ये आपलं तूप रेडी होणार आहे. आणि बघा हे खायचे पानं किती छान असे आणि खूप टेस्टी लागतात हे खायला. मी लहानपणापासून खात आली, माझी आई पण बनवायची. पानांची साईज छोटी झालेली आहे आणि एकदम असे, आणि समजून जायचं पानं कडक झाले म्हणजे आपलं तूप झालेलं आहे. मी आता गॅस बंद करते. पानं तशी काढून घ्यायची बघा आणि तुपावरती झाकण वगैरे कधीच ठेवायचं नाही आणि फुंक पण मारायची ना. आता हे कमी तूप आहे म्हणून ठीक आहे, पण एक 2 किलोचं वगैरे जर तूप आपण बनवत असो आणि त्याला फुंकर मारले ना तर तूप आपोआप वरती येतं. पानाचा ते छान कुरकुरीत आवाज येतो बघा. असं पान होऊन द्यायचं. तर थंड झालेलं आहे आपलं तूप. बघा मी आता ओतून घेते. गाळणीने तुम्हाला गाळायचं असेल तर तुम्ही गाळू शकता, पण माझ्या तसं त्याच्या तुपाला गाळायची गरज नाहीये, कारण जी खालची खरड आहे ते माझ्या मुलांना खूप आवडते. त्यामुळे त्या निमित्ताने त्यांच्या पोटात हे तूप जातं. एक आपलं एवढी बरणी भरून तूप तयार झाले बघा, किती छान. जर तुम्हाला हवं असेल असं घरगुती पद्धतीचं तूप, पण पुण्यातले पुण्यात हा, तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. थँक्यू.